प्रेम कळायला पाहिजे माणसाला. अरे आज एखादा व्यक्ती मरण पावला ना, बाकीचे लोक त्याच्या मढ्यावर जाऊन ढसाढसा रडतात. अरे मेल्यानंतर तर तेही लोक एकमेकाच्या मढ्यावर जाऊन ढसाढसा रडतात ज्यांनी जीवनभर एकमेकांशी वैर केलं. त्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत दोन शब्द प्रेमाने बोलायला काय हरकत आहे. हे प्रेम आहे महाराज, तो जिव्हाळा आहे. आजकालचं प्रेम काही कामाचं नाही. एकमेकाला मेसेज येतात, एकमेकाला फोन येतो. किती वाजता येणार आहेस? 11 वाजता. तू? मी पण 11 वाजता. या ठिकाणी भेटू. भेटल्यावर दोघेही लाथा खाऊ, घरी येऊ. हे प्रेम काही कामाचं नाही. प्रेम करावं आमच्या संतांनी, प्रेम करावं भक्तांनी, प्रेम तर करावं रुक्मिणी मातेने. पाहिलं सुद्धा नव्हतं देवाला, तरी हट्ट केला ईश्वराशी विवाह करण्याचा. म्हणून आज स्वतः विदुर काकाच्या घरी भगवंत आले आणि विधुरा घरच्या बक्षृणी कन्या परमानंदे झाला. मनमोहन मुरलीवाला नंदा चालवेला. पुढे जेव्हा कळालं भगवंत निजधामाला गेले, त्या ठिकाणी उद्धवजी यांची भेट घेतली विदुर काकाने. आणि भेट झाल्यानंतर कळालं की भगवंत निजधामाला गेले. तुम्हाला मैत्री ऋषींच्याकडे जायचंय, ती तुम्हाला ज्ञान सांगणार आहेत. चर्चा झाली मैत्री ऋषीची आणि विदुर काकाची. प्रश्न विचारला, सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखं वा न दुपारमं वा विन्देत भूयस्ततैव दुःखं यदत्र युक्तं भगवान वदेन्नः. सुखासाठी सगळं जग प्रयत्न करतं, सुख त्याला मिळत नाही. दुःखासाठी कोणीही प्रयत्न करत नाही, तरी दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. असं का होतं? कारण सुखाचा शोधच माणसाचा चुकलेला आहे. मी नेहमी सांगत असते, या संसारामध्ये पुरुष मंडळीचं सुख वेगळ्या गोष्टीत आहे, आपल्या महिला मंडळीचं सुख वेगळ्या गोष्टीत आहे. यांचं सुख कागदामध्ये. यांना 2 कागद फार आवडतात. कागद. पहिला कागद म्हणजे काय म्हणतात याला? पैसा. असं केल्याबरोबर लोकांच्या लक्षात येतं पैशावर यांचं फार प्रेम आहे. पहिला कागद पैसा. झोपेतून उठले की त्या पैशाच्याच मागे लागतात. मी तर म्हणेन तुम्ही एवढा पैसा कमवा, एवढा पैसा कमवा, मरेपर्यंत तुमच्या बँकेत 100 कोटी तरी जमा असले. बाप रे एवढे? अरे मला बोलायला पैसे कुठे पडतात. 100 कोटी तरी तुमच्या बँकेत जमा असले पाहिजे. पण मरायच्या आधी मृत्यूपत्र तयार करायचं, त्यामध्ये लिहायचं, हे बघ बेटा एकुलता एक आहेस, 100 कोटी बँकेत जमा करून ठेवलेस, आजच 99 कोटी तुझ्या नावावर करतो, उरलेला 1 कोटी ज्या दिवशी मी मरेल ना त्या दिवशी 1 कोटीच्या 1 लाखाच्या गड्ड्या बनव आणि माझ्या मढ्याच्या भोवताल ठेव. ठेवेल ना तुमची मुलं? नाही ठेवणार. काय विश्वास आहे तुम्हाला? तरी या पैशाच्या मागे किती लागलोय आपण. नाही ठेवणार. अरे 1 लाखाची गड्डी जाऊ द्या, तुमच्या कपाळाला जो 1 रुपया लागेल ना तो पण तुमच्या मुलाच्या खिशातला नसेल, दुसऱ्याच्या खिशातला निघेल आणि लावेल मस्तकाला, घे मर. जीवनभर मेला पैशासाठी. ज्या पैशामध्ये सुख मानलं त्याने काही आपल्याला सुख दिलं नाही. दुसरा कागद तुम्हाला याही पेक्षा जास्त आवडतो, तो म्हणजे 7/12. 7/12वर तुमचं फारच प्रेम. काही लोक एवढे अभिमानाने सांगतात, महाराज या निंबापासून तुमची नजर जाईल ना तिथपर्यंत सगळी जमीन या पठ्ठ्याची आहे बरं का. ती भूमी सुद्धा असत असते. अरे तुझा आजाही हेच म्हणत होता, तुझा पणजाई हेच म्हणत होता, तुझा बापही हेच म्हणत होता, आता तू पण तेच म्हणायला लागला, पण राहिलं कोणीच नाही. आजा मेला पणजा मेला बाप मसणा मेला, आजा मेला पणजा
बसा खाली. तुम्ही पण बघा मागे. दोघच जण मुलंच उठले होते. नाहीतर उठा उठा म्हटल्यावर उठाल आणि घरीच जाल. आजा मेला पणजा मेला बाप मसणा गेला. देखत देखत ना तू पण तू, देखत देखत ना तू पण तू, तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझ्या ठाव नाही कोठे. म्हणून भूमीचे मालक होऊ नका, भूमीचे बालक व्हा. बालक ज्या दिवशी व्हाल ना, मालकत्व आपोआप प्रदान होईल. इकडचं झालं, आता इकडचं शिल्लक आहे ना. यांचं प्रेम आहे कागदावर. यांना 2 कागद फार आवडतात आणि आपल्याला 2 धातू फार आवडतात. 2 धातू, त्या धातूचं नाव आहे तांबा आणि पितळ. बरोबर आहे की नाही आजीबाई? काय ताई तुम्हाला तेवढं पण कळत नाही. त्याला सोनं चांदी म्हणतात. आपलं धातूवरती फार प्रेम आहे. 2 धातू आपल्याला फार आवडतात. सोनं गळ्यामध्ये किती घालू आणि किती नाही. मी तर म्हणेल एवढं सोनं घाला तुम्ही, आता नाही उद्यापासून एवढं सोनं घाला, 50 तोडे तरी सोनं तुमच्या अंगावर असलं पाहिजे. मरायच्या आधी फक्त सुनबाईला एक गोष्ट सांगून ठेवा. सुनबाई, उभा आयुष्य 50 तोडे सोनं अंगावर मिरवलं बर का, पण माझी एकच इच्छा आहे, मी ज्या दिवशी मरेन ना 25 तोडे सोनं आजच तुला देऊन टाकते. होईल का इच्छा? नाही होणार? फारच कंजूस सासू आहे मग तुम्ही. नाही होणार, पण समजा झाली सुनबाई, 25 तोडे आजच तुझ्या नावावर, उरलेले 24 तोडे माझ्या मुलीला दे. एक उरलेला तोडा जो आहे मेल्यावर माझ्या गळ्यात घाल. घालेल ना तुमच्या सुना? घालेल ना आजीबाई? नक्की नाही घालणार? अशा कशा सुना करून आणल्या मग तुम्ही? 25 तोडे दिल्यावर एक तोडाने एक फुटका मनी टाकतील तुमच्या तोंडात. शोधून शोधून ज्या पैशात आम्ही सुख शोधलं तिथे आम्हाला सुख मिळालं नाही. ज्या सोन्यात आम्ही सुख शोधलं त्या सोन्याने सुद्धा आम्हाला सुख दिलं नाही. कारण सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, शहजादी आएगी, न सोना काम आएगा न चांदी आएगा, ना 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 सोना काम आएगा न चांदी आएगी. ज्या जमिनीत आम्ही सुख शोधलं ती सुद्धा आम्हाला सोडून गेली. जी जमीन आम्ही आमच्या मालकीची समजत होतो ती सुद्धा आमची राहिली नाही. जे सोनं जीवनभर गळ्यात मिरवलं, मरताना ते सोनं सुद्धा दुसऱ्याने काढून घेतलं. तुमच्या गळ्यात सोनं असेल ना, मेल्यावर तुम्हाला नेण्याच्या अगोदर तुमच्या गळ्यातलं सोनं, हातातल्या सोन्याच्या बांगड्या सगळं काढल्या जाईल. पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना, कोणात हिम्मत नाही महाराज, कोणात हिम्मत नाही तुमच्या गळ्यातील तुळशीच्या माळेला हात सुद्धा लावे. आणि म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची.
सज धज कर जिस दिन शहजादी आएगी, शहजादी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना 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 सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना 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 सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना ना सज धज कर जिस दिन मौत की शहजादी आएगी, न सोना काम आएगा न चांदी आएगी. म्हणून सुखाचा पत्ता चुकला. आमच्या साधू संतांनी सांगितलं ना, मी त्या दिवशी सुख शोधलं सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विठेवर. भगवंताच्या चरणावरती सुख शोधलं.